कुठे यात्रेला वगैरे जायचं प्लॅन करताय का? चला तर मग असं खारं वांग बनवून नक्की घेऊन जा. मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी सुके खोबरे, 1 चमचा जिरे, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं. नंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, 2 चमचे घाटी मसाला, चवीनुसार मीठ आणि 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून हाताने मिक्स करून घ्यायचं. 7 ते 8 अशी ताजी देशी वांगी घ्यायची. त्याचा देठाकडचा भाग काढायचा, त्याचे काटे देखील काढून घ्यायचे आणि मधून चाकूने कट करून वांग्याचे मधून 4 भाग करून घ्यायचे. वांग किडकाय की नाही एकदा बघायचं आणि तयार केलेला मसाला सर्व वांग्यांमध्ये अशा पद्धतीने दाबून भरून घ्यायचा. ही काटेरी देशी वांगी चवीला मात्र फार छान लागतात. वांगी मस्त भरून झालं. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की भरपूर असा कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता तडतडला की सर्व वांगी घालून घ्यायची. चमच्याने एकदा परतून घ्यायचं. वरतून झाकण लावून 7 ते 8 मिनिटांसाठी मंद आचेवर वांगी छान शिजून घ्यायची. बाकी राहिलेला मसाला घालून घ्यायचा. वांग्यांना कोट करून घ्यायचा. पुन्हा एकदा झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी वांग शिजून घ्यायचं. खारं वांग भाकरी बरोबर फार छान लागतं.